नवीन सिरीजचं सुरुवात होते. तन्वीम सय्यद यांनी तिसरी 6वी सिरीज जिंकून समाधानाने कर्णधारपद सोडलं आणि आज पहिल्या 3 चेंडूचा सामना संपला आहे. 3 चेंडूमध्ये कैलास शिंदे हे बाद झाले आणि चौथा चेंडू हा वाईड करार देण्यात आलेला आहे. तर आजपासून नवीन सिरीज चालू होते. पुढचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न, विवेक घोडे उपस्थित आणि झेलबाद. पहिल्याच 5 चेंडू 2 बळी घेण्यात यशस्वी ठरलेत. बापूजी त्याला 2 बळी घेण्यात यशस्वी ठरलेत योगेश दाभाडे. आणि आता नवीन सिरीज सुरुवात होते. नवीन सिरीजला दोन्ही सिरीजला दोन नवीन कर्णधारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तंजीम सय्यद यांनी कर्णधारपद सोडले, तर किशोर देशमुख आणि देवा आवारे या 2 कर्णधारांमध्ये नवीन सिरीजची सुरुवात होते. आणि देवा आवारे यांच्या संघाची सुरुवात अतिशय निराशाजनक व खराब झालेली. पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच 3 बाद, एका षटकात 3 बाद 1 धावा हा संघाच्या धावसंख्येत हा स्कोर झाला आहे संघाचा. वरच धावायला लागेल. मग काय गरज आहे इथं? राजा का ना कॉमेंट्री मला नाही येत ना. कॉमेंट्री नाही येत. दाभाडे फिल्डिंग नाही. हो, खूपच छान टाकलेला चेंडू शरद यांनी बीट केलेलं आहे बॅट्समनला. दाभाडे यांचं पहिलं षटक खूपच सुंदर. 3 विकेट 1 रन. आणि पुन्हा 1 विकेट. 4थ्या विकेटचं पतन. अरे काय तुम्ही एवढे 0 आउट बसवा कुठेतरी. मीटिंग झाली तू चाल पुढं, मी आलोच. हात निघाला बॅटरीवरून. नाही ना, हात निघाला बॅटरीवर माझा. तंजीम स्कोर तू करतोय का रे? बघू दे इकडं. सर दिवस राहतो. आता झाली चुकले पुढे माहिती का? फिटनेसला चुकले. पहिला बॉल चांगला शॉट टाकल्यानंतर बॅट निघाले हातात. हात एका हात भेटला माझ्या. नाही बॉल शॉट खेळलो मी बरोबर. बॉल नेमका हात बॅट निघाली. कॅप्टन आपल्या ओव्हरचा 5वा बॉल घेऊन देवा आवारेंसाठी बघूया. लेगच्या साईडला दिशेने टटकवलेला चेंडू बघूया. आणि हा सीधा 4 धावांसाठी अतिशय गुड चांगला शॉट मारलेला देवाजी यांनी. लेगच्या दिशेने टटवलेल्या चेंडूवर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 1 ओव्हर पॉईंट 5 बॉलमध्ये 6 धावा 4 आऊट देवा 11 संघाची. बघूया पुढचा बॉल घेऊन कॅप्टन देवासाठी. देवा काय करतो बघूया पुढच्या बॉलवरती. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, पायाला लागून ऑफ साईडच्या दिशेला.
दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 आऊट 6 धावा. नवीन बॉलर सचिन उकाडे तिसरी ओव्हर घेऊन वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी दुसरं षटक. स्ट्राईकला राजाभाऊ, नॉन स्ट्राईकला देवा आवारे. बॉलिंग एंड कडून सचिन उकाडे. बघा सचिन उकाडे टू राजाभाऊ गोजरे. बघूया सचिन उकाडे पहिल्या वैयक्तिक पहिल्या षटकाचा पहिला बॉल घेऊन राजाभाऊ यांना आउटसाईड दिशेने बॉल डॉट बॉल. बघूया दुसरा बॉल घेऊन सचिन उकाडे राजाभाऊसाठी पुन्हा एकदा डॉट बॉल. बघूया तिसरा बॉल घेऊन सचिन उकाडे राजाभाऊंसाठी लगातार 2 बॉल डॉट. बघूया तिसऱ्या बॉलवर काय करताय राजाभाऊ. पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 3 डॉट बॉल. 3ही बॉल किपरच्या हातामध्ये. बघूया चौथा बॉल घेऊन सचिन उकाडे राजाभाऊंसाठी. राजाभाऊ काय करता बघूया. लगातार 3 बॉल डॉट बॉल टाकले. बघूया चौथ्या बॉलवर काय रन भेटते की नाही. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा वाईड बॉल. लगातार 3 बॉल डॉट टाकल्यानंतर सचिन उकाडे यांनी व्हाईट बॉल टाकला चौथा. बघूया पुढचा बॉल राजाभाऊंसाठी. बघूया राजाभाऊ काय करताय ते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघूया सचिन उकाडे आपला वैयक्तिक 5चा चेंडू घेऊन आणि समोरच्या दिशेने टटवलेला चेंडू. बघूया ऑफ साईडच्या दिशेने तिथं गौरव सानप उपस्थित. बघूया किती धाव मिळत आहे. 1 धाव आणि ओव्हर थ्रोची दुसरी पण धाव. अशा प्रकारे 2 धावा. बघूया सचिन उकाडे आपला शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकमधलं. स्ट्राईक राजाभाऊ गोजरे, नॉन स्ट्राईकला देवाजी आवारे आणि हा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सर चेंडू. संघाचा धाव संख्या तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. 4 आऊट. चौथं षटक घेऊन फैजल आणि वैयक्तिक पहिलं षटक फजल यांचं. स्ट्राईकला देवाजी आवारे, नॉन स्ट्राईकला राजाभाऊ गोजरे. फजल आपलं पहिलं बॉल घेऊन देवाजीसाठी. राईट आर्म द विकेट आणि हा डॉट बॉल. पहिला बॉल डॉट फजल यांचा. बघूया दुसरा बॉल काय करताय देवाजी आवारे. बघूया दुसरा बॉल फजल यांचा. पुढे जाऊन टटवण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने, ऑफ स्ट्रेटच्या दिशेने. 1 धाव.
बघा फजल टू राजाभाऊ गोजरे. बघूया काय करा. समोर तरी टटवलं. बघूया किती धावा मिळतात. तिथे जॉन्टी उपस्थित. 1 रनांच्या वरती रन नाही भेटू शकत तिथे. संघाची धावसंख्या 12, 4 आऊट, 3 ओव्हर .3 बॉल. चौथा बॉल घेऊन फजल देवासाठी. बघूया देवा काय करताय पुढच्या बॉलवरती. ऑफच्या साईडने टटवलेले चेंडू बघूया तिथे किती धावा मिळत आहे. तिथं गौरव साना बॉलवरती येत आहे. 2 धावा धावून. बघूया अजून एक 3 निघते का. 2 धावा. फजल आपला पुढचा बॉल घेऊन देवासाठी. आणि हा वाईड बॉल. बघूया पुढचा बॉल घेऊन फजल देवासाठी. समोर जाऊन उचलण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या लेफ्ट साईडच्या दिशेने. 1 धाव. फजल यांचा ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन फजल स्ट्राईकला राजाभाऊ. बघूया पुढच्या बॉलवर काय करताय राजाभाऊ. आणि हा वाईड बॉल. बघूया फजल यांचा शेवटचा बॉल घेऊन राजाभाऊंसाठी. आणि डॉट बॉल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा, 4 विकेट. नवीन बॉलर स्वतः कॅप्टन देशमुख साहेब. बघूया या ओव्हरमध्ये काय करामत करता येते. स्ट्राईकला देवाजी आवारे, नॉन स्ट्राईकला राजाभाऊ गोजरे. बॉलिंग एंड करणार देशमुख सर. बघूया देशमुख साहेब यांचा पहिला बॉल देवाजीसाठी. देवाजी रिवर्स मारण्याचा प्रयत्न लेकिन डॉट बॉल. बघूया पहिला बॉल डॉट. देवाजीवर रिवर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये डॉट झालेले आहे. बघूया दुसरा बॉल देशमुख साहेब देवाजीसाठी. देवाजी काय करताय बघूया. आणि लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बघूया तिथं किती धावा भेटतात. तिथं सचिन उपाडे तिथं उपस्थित. बघूया 2 धावा. देशमुख साहेब आपला तिसरा बॉल घेऊन देवाजींसाठी. बघूया काय करतात ते देशमुख साहेब तिसऱ्या बॉलवरती. ऑफच्या साईडने मारली टटवलेला चेंडू अतिशय योग्य प्रतीचा गवत असल्यामुळे बॉल जाऊ शकत नाही. तिथं योगेश दाभाडे उपस्थित. बघूया किती धावा मिळत आहे. 2 धावांच्या वरती धावा नाही भेटू शकत. आणि चांगला थ्रो. येतो का झाला का. बघूया देशमुख साहेबांचा पुढचा बॉल देवासाठी. फुल टॉच आणि फुल टॉचवर बोल्ड. फुल टॉचवर बोल्ड झालेले देवाजी. अतिशय चुकीचा शॉट खेळले देवाजी. नवीन बॅट्समन गणेश पगार. बॉलिंग एंडकडनं देशमुख साहेब. कॅप्टन टू कॅप्टन. देशमुख साहेबांनी कॅप्टनचीच विकेट घेतली. कॅप्टन ते समोरच्या संघाचे कॅप्टन. बॅटिंग साईडचे देवाजी आवारे बॅटिंगचे कॅप्टन.
बघूया आता गणेश पगार काय करताय. बघूया गणेश पगार देशमुख साहेब. बघूया पुढचा बॉल देशमुख साहेबांचा बॉल गणेश पगारसाठी. बघूया गणेश पगार काय करताय पुढच्या बॉलवरती. अतिशय हाय बॉल ऑफ साईडच्या दिशेने टटवलेला चेंडू, तिथं सचिन उकाळे उपस्थित. एक धाव. बघूया देशमुख सरांचा त्यांच्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन बघूया पुढचा बॉल देशमुख साहेब राजाभाऊंसाठी. राजाभाऊंनी लेगच्या दिशेने टरवण्याचा प्रयत्न, लेकिन हा व्हाईट बॉल. नाही 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 रे नाही नाही वाईट बॉल. बघूया शेवटचा बॉल घेऊन देशमुख साहेब राजाभाऊंसाठी काय करतात ते बघूया. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टरवलं, तिथं सचिन उकाडे उपस्थित. बघूया ते 10 भेटता. चांगली फिल्डिंग, चांगला रिटर्न. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 आऊट 24 धावा. नवीन बॉलर पिंटू थोरात. स्ट्राईकला राजाभाऊ गोदरे. बघूया पिंटू थोरात नवीन बॉलर. स्ट्राईक एंडकडनं राजाभाऊ गोदरे. नॉन स्ट्राईकला गणेश पगार. विकेट किपर आता स्वतः देशमुख साहेब संघाचे कॅप्टन. बघूया समोर दिशेने टटोला चेंडू, सरळ बॉलरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने टटवलं चेंडू. बघूया किती धावा भेटत आहे. तिथं गौरव सानप उपस्थित. एकच धाव. बघूया आणि सरळ गौरवच्या हातामध्ये बॉल. बघूया पिंटू थोरातच्या तिसऱ्या बॉलवरती गणेश पगार यांची विकेट पडलेली आहे. बघूया पुढचा बॉल घेऊन पिंटू थोरात समाधानसाठी. समाधान रिवर्स मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बघूया पुढचा बॉल घेऊन पिंटू थोरात समाधानासाठी. पुन्हा एकदा रिवर्स मारायचा प्रयत्न. यावेळी सफलता. बघूया काय होते. आणि बघूया सिक्स ना. अतिशय सुंदर शॉट मारला रिवर्स शॉटला. रिवर्स शॉट म्हणता येईल. पुढचा बॉल. बघूया किती धावा मिळतात. तिथं गौरव सानप उपस्थित. एकच धाव. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धाव संख्या 30 रन 6 आऊट. नवीन बॉलर गणेश शिरसाट 7वी ओव्हर संघासाठी घेऊन वैयक्तिक पहिलं षटक. बघूया
समाधान शिरसाट बॉलिंग बॅटिंग स्ट्राईक एंडकडनं समाधान शिरसाट, नॉन स्ट्राईकला राजाभाऊ बोदरे, बॉलर एंडकडनं गणेश शिरसाट सरजी. बघूया संघासाठी 7वं षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गणेश शिरसाट. बघूया गणेश सर पहिला बॉल घेऊन समाधान शिरसाटसाठी. बघूया समाधान काय करता पहिल्या बॉलवरती. स्लो टाकण्याचा प्रयत्न आणि हा वाईड बॉल. पहिलाही चेंडू सरांनी वाईड बॉल टाकलेला. बघूया दुसरा बॉल घेऊन परत एकदा दुसरा बॉल घेऊन गणेश शिरसाट, समाधान शिरसाटसाठी. बघूया समाधान काय करता पुढच्या बॉलवरती. समोर दिशेने टटवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात तिथं. जॉन्टी तिथं उपस्थित. बघूया एकच धाव. चांगली फिल्डिंग जॉन्टीच्या. मिस फिल्डिंग. एकच धाव. तरी पण एकच धाव. 6.1 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या 6 बाद 32 धावा. बघूया सरजी आपला दुसरा बॉल घेऊन राजाभाऊंसाठी. ऑफ साईडला टटोल चेंडू. 1 धाव. बघूया तिसरा बॉल घेऊन गणेश शिरसाट, समाधान शिरसाटसाठी काय करता येते बघूया. आपले काढ राहिले. बघूया सरजी पुढचा बॉल घेऊन समाधान शिरसाटसाठी. बघूया काय करताय समाधान शिरसाट. समोरच्या दिशेने टटोल चेंडू. आउटसाईडच्या दिशेने. बघूया काय होतं तिथं. गौरव सानागोपा तिथं किती धावा मिळतात तिथं. मिस फिल्डिंग. बघूया 2 धावा. बघूया पुढचा बॉल घेऊन गणेश शिरसाट, समाधान शिरसाटसाठी. स्लो बॉल टाकलेला. लेगच्या दिशेने टटवलं समाधान शिरसाट यांनी. बघूया किती धावा मिळतात तिथं. आणि डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. बघूया सरांच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. बघूया सरजी 5वा बॉल घेऊन समाधान शिरसाटसाठी. बघूया समाधान काय करता येते. बघूया पुढचा बॉल समाधान शिरसाटसाठी गणेश शिरसाट यांचा. समोरच्या दिशेने टाकलेला बॉल. बघूया काय होतं तिथं. आणि सीधा 6 रनों के लिए बहुत ही बढ़िया शॉट समाधान शिरसाट द्वारा. सीधा 6 रनों के लिए.
बघूया शेवटचा चेंडू घेऊन सरजी काय करता येते. समाधान शिरसाट पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टटवले चेंडू. बघूया किती धावा मिळतात तिथं. बॉल तिथं गवतामुळे अडकलेला असेल. 3 होता 4 होत आहे. बघूया काय होतं तिथं. बघूया काय होतं तिथं ते. आणि 3 धावा. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 46. 6 आऊट. बघूया शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे. गौरव सानप. बघूया गौरव सानप संघासाठी शेवटचं षटक घेऊन वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47. 6 बाद. बघूया स्ट्राईक एंडकडनं समाधान शिरसाट. नॉन स्ट्राईककडनं राजा वगोदरे. बॉलिंग एंडकडनं गौरव सानप. बघूया बघूया पहिला चेंडू घेऊन गौरव सानप समाधान शिरसाटसाठी. काय करताय समाधान शिरसाट. यॉर्कर लेन बॉल टाकलेला. परत बॉलरच्या हातामध्ये बॉल विसवलेला. डॉट बॉल. बघूया पुढचा बॉल समाधानसाठी गौरव सानप. फुल ऑफ लेग साईडच्या दिशेने टटवले चेंडू. बघूया तिथे धावा मिळतात. तिथं 2 धावांची अपेक्षा. बघूया काय होते तिथं. आणि धावून 2 धावा. बघूया पुढचा बॉल घेऊन गौरव सानप समाधान शिरसाटसाठी. समाधान काही थकलेले वाटत आहे. बघूया पुढचा बॉल घेऊन गौरव सानप समाधान शिरसाटसाठी. आणि हा अतिशय सुंदर बॉल टाकलेला असा आणि डॉट बॉल. अतिशय सुंदर बॉल टाकलेला गौरव सानप यांनी. बघूया पुढचा बॉल गौरव सानप समाधान शिरसाटसाठी. बघूया लेगच्या दिशेने टटवलं. अतिशय सुंदर शॉट आणि सीधा 4 धावांसाठी. अतिशय सुंदर शॉट असा मारलेला समाधान शिरसाट यांनी. बघूया 5वा बॉल घेऊन गौरव सानप. वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. 8वं षटक. संघाची धावसंख्या 52 रन. 6 आऊट. अजून पण 2 बॉल शिल्लक शेवटच्या ओव्हरचे. बघूया गौरव सानप 2 समाधान शिरसाट. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू. बघा किती धावा मिळतात तिथं. सचिन उकाडे उपस्थित तिथं. मिस फिल्डिंग आणि 2 धावांपासून रोखू शकत नाही. 2 धावा. संघाची धावसंख्या 54. 6 बाद. शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन गौरव सानप. स्ट्राईकला समाधान शिरसाट. बघूया किती धावा घेता पाय शेवटच्या बॉलवरती. लास्ट बॉल. शेवटचा बॉल घेऊन गौरव सानप समाधान शिरसाट. बघूया काय करता येते समाधान शिरसाट. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तिथं कॅप्टन उपस्थित. बघूया काय होतं तिथं. आणि कॅच आऊट समाधान शिरसाट. अशा प्रकारे देवा इलेव्हन संघाचा स्कोअर झाला. 8 ओव्हरमध्ये 54 धावा. देशमुख सरांना 8 ओव्हरमध्ये 55 धावांची
गरज. बघूया आता देशमुख सर दुसऱ्या इनिंगमध्ये कसे सुरुवात करतात ते. भेटूया सेकंड इनिंगमध्ये GMD कॉलेज ग्राउंडवरती. धन्यवाद. आज की ये मैच देवा 11 वर्सेस केडी 11. 8 ओवर में 55 रन की ज़रूरत है. लगभग 7 के एवरेज से ये मैच जीतनी है. और आगे है जाने माने बॉलर GP या गणेश पगार, जिसे जिनका नाम है उन्हें GP कहा जाता है. सिन्नर के जाने माने गेंदबाज और उतने ही जाने माने बल्लेबाज सचिन मस्के. आज ये 7 के एवरेज से मैच निकालनी है सचिन, क्योंकि कंधे पे बहुत बड़ी जिम्मेदारी है. अभी देखते हैं, एक वक्त था कि ये टीम 50 भी कर पाएगी कि नहीं, लेकिन 54 रन का अच्छा खासा चैलेंजिंग लक्ष्य रखा है केडी 11 के लिए. ये गेंद, पहली गेंद, हा एक ग्रेट शॉट, ग्रेट लॉन्ग ऑन की दिशा में मारा हुआ गेंद. 1 रन के लिए, 1 रन बिना किसी नुकसान के. सचिन ने अपना खाता और टीम का खाता खोलते हुए पहली रन बना चुके हैं पहले ही गेंद में. नाही राजा तुम्ही भारी खेळली, नांगर टाकला. और अभी GP अगली गेंद डाल रहे हैं जॉन्टी के लिए. जॉन्टी ने उठा दिया है सीधा लॉन्ग ऑफ की दिशा में, एक सीधा हाथ, कैच आउट हो गए हैं. जंटी जोरात किती टाक मारतो. अगले बल्लेबाज है सचिन मुकाड़े. दोनों सचिन दोनों सचिन आने के लिए तैयार है. चलिए देखते हैं. अगली गेंद, 1 विकेट खो के 1 रन 2 गेंद के बाद. तीसरी गेंद, यॉर्कर लाइन लेंथ, ऑफ साइड द ऑफ स्टंप. बहुत अच्छी गेंद थी. और ये डॉट गेंद. एक 2 सचिन 7चा ॲव्हरेज निघायचे. और अगली गेंद GP सचिन के लिए हवा में सीधा उठा दिए है. एवढी मेन विकेट आहे आता. अप्पा गाड भी लावा जरा. तुम्ही दिसत नाही. आजचा बॉल कसा आहे. नाही काय अंगात लागला आता. मॅच आहे, अंगात लागेल मॅच. अय पुढे दिसतंय कोण आहे. अय गाना भाऊ, हो मेन बॅट्स पुढे कोण आहे. बॉल का देऊ. तुम्ही या ना. तर नवीन आहे का. कोण अरे अभिषेक आहे काय कॅप्टन चला ना काही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटवर स्कोर, 1 रन. एक ओव्हर 1 रन, 1 ओव्हर 1. अभिषेक आहे. 2 विकेट आहे. हा 1 ओव्हर 1, 2 विकेट. हा बरं. दुसरा षटक घेऊन येत आहे
कैलास शिंदे स्टार गोलंदाज सिन्नर कॉलेजचे. नाही 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 तू कर का नाही नाही फिल्डर आहे मी फिल्डर. सचिन रे सर समालोचन करायला या ना. मराठी शब्द या ना. शॉट आहे. बरोबर आहे बरोबर आहे. कॉमेंटर या नाही थांबा. दूसरा बॉल लेके आए देवा, सामना करेंगे कीड़ी. ओ हो बेहतरीन बॉल, फ्लोर गेंद, बैट को निचली कड़ा लेके गई है लेग की तरफ. 1 रन. दूसरी ओर प्रगति पे है. तीसरी गेंद लेके आए हैं देवा, सामना करेंगे सचिन. शॉर्ट ऑफ गेंद उतनी अच्छी तरीके से पुल शॉट मार दिया लेग साइड की तरफ और उसकी फील्ड करेंगे पौने. और बेहतरीन फील्डिंग, उतनी ही बेहतरीन थ्रो, लेकिन कुछ देखेंगे अब कुछ हड़बड़ी सी हो चुकी थी देवा की तरफ से, लेकिन फिर भी उसे संवारा है. 6 रन हो चुके हैं, लॉस ऑफ 2 विकेट. हाँ, ये अभी देवा टाइगर और केडी लायंस दोनों कप्तान सामना करेंगे. ओह, लेग साइड की तरफ फ्लिक कर दिया है. 1 रन के लिए. दूसरी रन का देखेंगे क्या करते हैं, और दूसरी रन भी पूरी. क्या बात है, क्या बात है. हम कह सकते हैं इसे उम्र की कोई सीमा नहीं होती है. इतनी उम्र में देशमुख साहब ने जो 2 रन निकाले हैं बेहतरीन तरीके से, वो बेस्ट थे. चौथा बॉल लेके आए देवा, सामना करेंगे देशमुख साहब. ओह, बेहतरीन शॉट, उतना ही बेहतरीन शॉट और चालाकी. यहाँ तंजीम की चालाकी देखेंगे, क्योंकि बॉलर ने फील्डर पीछे रुकवाया था, लेकिन तंजीम खुद आगे आके खड़े थे और इसकी वजह से वो कैच हो पाया. और यहाँ पे विकेट, 3 विकेट डाउन हो चुकी है. रन शायद बन चुके हैं 8 रन. लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट बॉल लेके आएंगे देवा. 8 रन और 8 रन की बदौलत 3 विकेट गंवाए हैं केडी लायंस ने. शायद देवा टाइगर्स हावी होती हुई. लास्ट बॉल लेके आए देवा, सामना करेंगे मास्टर ब्लास्टर 61. ओहो, बेहतरीन शॉट, उतना ही बेहतरीन शॉट. और तंजीम जाएंगे फील्ड करने के लिए, लेकिन फील्ड नहीं कर पाएंगे. और ये 4 रन के लिए बेहतरीन शॉट. आते ही
ये जो मास्टर है ये कभी आते ही बड़ा शॉट नहीं लगाते हैं, लेकिन ज़रूरत थी टीम के लिए और इसकी वजह से ये शॉट लगाया और उसे बाउंड्री की तरफ धकेल दिया। रन हो चुके 12 गेंदों की समाप्ति के बाद 12 रन। इसके बाद तीसरी ओवर लेके आए टीम की तरफ से पावने। सिन्नर के वाकड़े तिकड़े ये क्या बोल सकते हैं इसे, एक एक्सप्रेस गाड़ी है, ये बहुत बड़ा रनअप है। और रनअप देखेंगे आप वीडियो में कि ये रनअप जो है ये अलग ही स्टाइल का है, क्या बोलते हैं, नागिन डांस करते हुए आते हैं। अभी सामना करेंगे सचिन, एक एक्सपीरियंस खिलाड़ी, दोनों भी। आगे की जो गेंदबाज है वो 50 साल का है और बल्लेबाज है वो 40 साल का है। इस वजह से ये जो युद्ध है ये ज़रा अच्छा और माहौल भरा होने वाला है। सामना करेंगे सचिन और पहली गेंद लेके आए हैं पावने। कोणती एक्सप्रेस? खापराळा एक्सप्रेस, यस, खापराळा एक्सप्रेस के पहली गेंद। सामना करेंगे सचिन। ओहो, क्या गेंद थी! इस गेंद को कह सकते हैं एक्सपीरियंस गेंद, क्योंकि जो एक्सपीरियंस होता है वो दिखता है इस खिलाड़ी में। दूसरी गेंद लेके आएंगे पावने। सामना करेंगे सचिन। दूसरी गेंद उतनी ही अच्छी और उतने ही बैट को, ओहो हो, प्रेम ने अच्छी तरह से फील्डिंग की। कवर की दिशा में सचिन मारना चाहते थे, लेकिन शायद वो ड्यू की वजह से वो गेंद गीला हो चुका है और उस बैट के मिडल नहीं हो पा रहा है। इसकी वजह से वो बैट पे ठीक से आ ही नहीं रहा है। तीसरी गेंद लेके आएंगे पावने। सामना करेंगे मास्टर ब्लास्टर। ओहो, क्या गेंद थी! इस गेंद को आप समझ सकते हैं एक्सपीरियंस का दूसरा नहीं तीसरा गेंद। और ब्लॉक होल या सामने की तरफ जो गेंद डालेंगे वो बॉल लूज है, इसकी वजह से वो आगे तो सीख जा ही नहीं पाएगा। इसकी वजह से वो आगे तरफ गेंद डाल रहे हैं, लेकिन बैट्समैन कुछ समझ ही नहीं पा रहे हैं। चौथी गेंद लेके आएंगे खापराळा एक्सप्रेस। सामना करेंगे मास्टर। ओहो, ये स्ट्रेट डाइव देख सकते हो आप, खींच के मारा इस गेंद को। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लेकिन एक खींच के थप्पड़ जो मारते ना उस तरीके से ये शॉट था और 1 रन निकाल लिए है। शायद सेकेंड लास्ट बॉल लेके आएंगे पावने। सामना करेंगे सचिन। ओहो, क्या शॉट था! इस शॉट को आप समझ सकते हैं ताकत भरा शॉट और उतनी ही अच्छी तंजीम की फील्डिंग। 15 रन हो चुके हैं, लॉस ऑफ 3 विकेट। लास्ट गेंद बाकी है, एक गेंद शेष है। इस गेंद को शायद मास्टर ब्लास्टर सोचेंगे 6 मारना है शायद, क्योंकि रन कम है। या, और मैंने सोचा था वही किया, लेकिन इसे समा ने बेहतरीन तरीके से कैच कर लिया है इस गेंद को। और 3 रन सिर्फ इस ओवर में आ चुके हैं और 15 रन हो चुके हैं, लॉस ऑफ 4 विकेट। क्योंकि ज़रूरत थी इसलिए मास्टर ब्लास्टर ने सोचा कि कुछ रन ज़्यादा बना लेते हैं। अभी गौरव आए हैं अगले बैट्समैन। अभी गौरव और सचिन क्या करते हैं इस टीम के लिए है, केडी लायंस की इज्जत का सवाल है ये। 15 3 ओवर की समाप्ति के बाद रन हो चुके हैं 15 रन और विकेट हो चुके हैं 4।
शायद मैं कमेंटेटर ही रहूँगा इस मैच में, मुझे लग रहा है, और इसकी वजह से हमारा टारगेट जो है शायद पूरा नहीं हो पाएगा, ऐसा लग रहा है। अभी देखेंगे, समा का सामना करेंगे। ये आडगा जो है ये कुछ भी कर सकता है, इसका सामना करेंगे गौरव। मैच को पलट भी सकता है और मैच को दे भी सकता है हमें। क्या करते देखते हैं। अभी गौरव को भी एक बड़ा शॉट मारना है, क्योंकि रन की ज़रूरत है, और इस रन को इस ओवर में अगर नहीं तब्दील करेंगे तो शायद मुझे लगता है मैच गंवा देंगे। बहुत टाइम पास चल रहा है, चलो ओवर रेट फास्ट करो। फर्स्ट गेंद गौरव। ओह व्हाट गेंद, जो बूंदे में मारते ना बूंदा, वो बूंदे का बॉल था ये, और गौरव इसको लेग साइड की तरफ सचिन के ऊपर से, सचिन दिख रहा है ना, इसको तो वैसे भी फील्ड करने नहीं आती है, इसके ऊपर से मारने की कोशिश कर रहे थे, लेकिन शायद ये बैट पे अच्छी तरीके से आए नहीं। पहली गेंद को क्रॉस खेलने की कोशिश की, सेकंड गेंद गौरव। ओह क्या बात, पावने के हाथ में कभी गेंद आती ही नहीं है। ऑफ साइड की तरफ कट कर दिया, और ये 1 रन के लिए 2 गेंदों में 1 रन दे चुके हैं। समा रन हो चुके हैं 16 रन। 16 रन की बदौलत 4 विकेट गंवाए हैं केडी लायंस ने, और ये चौथी ओवर प्रगति पे है। 2 गेंद डाल चुके हैं समा। अभी सामना करेंगे सचिन। समा टू सचिन, थर्ड बॉल। ओह कितनी अच्छी तरीके से इस गेंद को कट कर दिया है ऑफ साइड की दिशा में। वहाँ पे बापूजी ने फील्ड बेहतरीन तरीके से की है, और इसे शायद 1 ही रन मिल पाएगा, क्योंकि 2 रन की कोई कोशिश ही की नहीं। चौथी गेंद, सामना करेंगे गौरव। अभी ये इनसाइड एज है, इनसाइड एज होके कितनी बेहतरीन तरीके से कैच कर लिया है। यस, और ये शायद गौरव विकेट गंवा चुके हैं। पुढील फलंदाज सरजी, माझ्या जागी फिल्डिंग लाव बघून काय मोने नको पाठवलं, पडत होतो। समाधान शिरसाट यांची उत्कृष्ट गोलंदाजी, महत्वाचा विकेट घेतलेली आहे। इथे जाने माने क्रिकेटर गणेशजी शिरसाट सामना करतील समाधानचा। पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि कॅच उडालेला आहे। विकेट गेलेली आहे, विकेट नॉट आउट दिलेला आहे। पायाला लागून चेंडू उंचवलेला होता। समाधान पॉइंटच्या दिशेने चढवलेला चेंडू, 1 धाव। षटक संपलेलं आहे। 24 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता।
दाभाडे कॅप्टन फैजल सांगितलं, थोरात बापूजी, गौरव, सचिन उकडे, जिओ, पहिलं षटक घेऊन येत आहे वैयक्तिक कैलास सरन करता. पॉइंटला विवेक, पहिला चेंडू. छान टाकलेला चेंडू, बीट केलेले सरांना. कैलासांचा उत्कृष्ट पहिला चेंडू, दुसरा चेंडू, दुसराही चेंडू तसा टाकलेला आहे. तिसराही चेंडू तसा टाकलेला आहे. 3 चेंडू 0 रन. फेकूनच दिले एवढा तुमचेच इज्जतच नाही. चौथा चेंडू, उंच मारलेला चेंडू. बघूया किती धाव देतात. एकही रन मिळणार नाही तेथे. चेंडू मध्येच आडलेला आहे, सीमारेषेच्या मध्येच चेंडू आडलेला आहे. एकही धाव मिळणार नाही येथे. चेंडू मध्येच आहे. 4 चेंडू निर्धाव टाकलेले कैलास सरांना. स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव. 5 चेंडू मध्ये एकच धाव दिलेली आहे. अखेरचा षटकातील चेंडू घेऊन येत आहे कैलास. सचिन करदा. कैलास टू सचिन. आतापर्यंत एकच धाव दिलेली 5 चेंडू मध्ये. उंच मारलेला चेंडू. 6 धावा मिळतील. सनसनीत षटकार सचिन यांचा. हा 6च घेतला ना. हो दाबाडे हम ना देशमुख येतील कॉमेंट्री.
आप्पा इकडे देशमुख सचिन सचिन पुढील षटक घेऊन येतोय गणेश पगार. गणेश सरांना सचिन कर बस कॉमेंट्री करून करायचो. गणू बॉलिंग कीपर चेंज आणि लय लांब आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे स्टार गोलंदाज स्टार फलंदाज गणेश वर्सेस गणेश. बघूया काय करता. ऑफ हाईटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा अशा प्रकारे 4 धावा पळून काढलेल्या आणि 9 बॉलचे 105 धावा. 18 चेंडूत 25 धावांची गरज. जगू खाल्ले ना तिथं बॉल येणार त्याचं का पाहुणे बॉल काय केलं त्या बॉलला पाहुणे विकेट होती काय तुम्ही काय बॉल आडवून पळाले होते काय तुमच्या बॉल आले बघू या ठिकाणी गणेश पगार यांनी पहिला चेंडू 9 बॉल टाकलेला. आता 18 चेंडूत 25 धावांची गरज. अरे मी ऑलरेडी आहे इथं उभा आहे तो बॉल दे कॅमेरा पण आता द्या हा बरं घेऊन येतो मी. बघूया या ठिकाणी गणेश पगार 1 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या. 17 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. बघूया गणेश सर काय करतात पुढच्या बॉलवरती. गणेश सरांसाठी पुढील बॉल घेऊन येतोय गणेश पगार. सुंदर पद्धतीने तटवलेला चेंडू आणि या चेंडूवरती 1 धाव. पाहुणे यांची चांगली फिल्डिंग. बघूया 2 चेंडूंच्या सामन्यानंतर 7 धावा आलेल्या. पुढील 4 चेंडूमध्ये सचिन भाऊ काय करतात. सचिन भाऊ अतिशय नावाजलेले फलंदाज. बघूया गणेश पगारचा पुढील चेंडू उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला पॉईंटच्या दिशेने
बघूया काय करतात तिथे सचिन वारंगसे फिल्डिंगला आणि अशा पद्धतीने 2 धावा पळून पूर्ण. उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी सचिन भाऊची. बघूया पुढील चेंडूवरती गणेश पगाराचं काय करतात. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करताना गणेश पगार. गणेश पगार यांनी पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यानंतर त्यांना काहीसे आता रिदम मिळत नाही आहे. बघूया पुढील चेंडूवरती काय करतात. उत्कृष्ट पद्धतीने पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पटकवलेला चेंडू आणि त्या ठिकाणी एकच धाव पळून पूर्ण. बघूया गणेश शिरसाट सर गणेश पगारच्या पुढील चेंडूवरती काय करतात. या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या खराब चेंडूंमुळे अतिरिक्त धावांमुळे ओव्हर काहीशी महागडी ठरलेली या ठिकाणी. गणेश पगार अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतात, पण या ठिकाणी थोडासा पावसामुळे पाणी असल्यामुळे त्यांना काहीशी रिदम मिळत नाही आहे, त्यामुळे बॉल व्यवस्थित टाकू शकत नाही ते. बघूया तरी उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना गणेश पगार. बघूया सरजी पुढील चेंडू. सुंदर पद्धतीने तटवलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने आणि 1 धाव पळून पूर्ण. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना सरजी रनआउट. बघूया पुढील बॅट्समन योगेश दाभाडे. बघूया काय करता आपल्या संघासाठी योगेश दाभाडे. बघूया या ठिकाणी 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना सरजी यांची अफलातून विकेट भेटलेली समोरच्या संघाला. बघूया काय करता आता सचिन भाऊ. गणेश पगार यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि अतिशय सुंदर पद्धतीने टाकलेला चेंडू डिफेन्स केलेला सचिन भाऊ यांनी आणि सरळ गणेश पगार यांच्या हातामध्ये. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. बघूया योगेश दाभाडे काय करता. एकोणावीस आहे. बघूया काही समागडे षटक गणेश पगार यांचं या ठिकाणी 11 धावा दिलेल्या त्यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि आता बघूया 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले 1 षटकाचा. बघूया काय करता वायडी समाधान. समाधान हे देखील नावाजलेले फलंदाज गोलंदाज आहे सिन्नर तालुक्याचे. बघूया काय करता आपल्या संघासाठी. आणि हा पहिला चेंडू टाकलेला उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला वायडी यांनी डीप मिड विकेटच्या दिशेने. आणि त्या ठिकाणी तंजीमची उत्कृष्ट फिल्डिंग आणि 1च धाव.
11 चेंडूमध्ये या ठिकाणी 18 धावांची गरज. सचिन मस्के पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. आणि बघूया सिन्नर तालुक्याचे नावाजलेले जुने फलंदाज सचिन भाऊ मस्के काय करता आपल्या संघासाठी. पुढील चेंडू समाधान याचा सचिन भाऊसाठी आणि सचिन भाऊ तटवलेला डीप मिड विकेटच्या दिशेने आणि त्या ठिकाणी गणेश पगारचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. एक धाव पळून पूर्ण. आता बघूया तिसरा चेंडू. 10 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. योगेश धाबाडे स्ट्राईक एंडवरती आणि समाधान याचा पुढील चेंडूवरती काय करता. योगेश दाभाडे हे देखील चांगले फलंदाज आहे. या ठिकाणी लेग बाईट झालेला चेंडू आणि लेग बाईटची स्वरूपात कुठलीही धाव नाही. बघूया आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन समाधान शिरसाट वायडी काय करतात त्या चेंडूवरती आणि उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू आणि या 4 धावा 4 धावा 4 धावा 4 धावा 4 धावा. उत्कृष्ट शॉट या ठिकाणी वायडी यांचा. चला या ठिकाणी BCCIच्या नियमानुसार डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेल्यामुळे 2च धावा. उत्कृष्ट शॉट मारलेला होता योगेश दाभाडे यांनी आणि चांगली फलंदाजी या ठिकाणी. 8 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. बघूया या ठिकाणी मोठा फटका मारण्याची गरज असताना समाधान याचा 2 चेंडू बाकी असताना योगेश दाभाडे काय करता या. आठ चेंडूमध्ये 15 धावा. बघूया समाधान याचा 5वा चेंडू आणि व्हाईट चेंडू या ठिकाणी व्हाईट चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपात या व्हाईटची एक आणि डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेल्यामुळे पुन्हा एकदा 2 धावा. अशा अतिरिक्त 3 धावांची भर या ठिकाणी. 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. अतिशय सुंदर फलंदाजी चालू या ठिकाणी आणि तटवलेला चेंडू पण गणेश पगार यांनी कॅच सोडलेला. सुंदर पद्धतीने तटवलेला होता लॉंग ऑफच्या दिशेने आणि 2 धावा पळून पूर्ण. तिसरा धावेचा देखील प्रयत्न. कच्चा क्षेत्ररक्षण आणि 3 धावा पळून पूर्ण. 7 चेंडूत 9 धावा. 7 चेंडूत 9 धावा आणि अतिशय सुंदर फलंदाजी योगेश दाभाडे यांची. 3 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या. बघूया सचिन भाऊ पुढच्या चेंडूवरती काय करता आणि 7 चेंडूत 9 धावांची गरज. सुंदर फलंदाजी केली आत्तापर्यंत सचिन भाऊ यांनी. संघासाठी आपले बहुमूल्य योगदान दिलेले. अतिशय सुंदर फटकेबाजी करताय आणि हाही डीप मिड विकेटच्या दिशेने खणखणीत षटकार आणि अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना बघूया कोण येतंय गोलंदाजीवरती. कोण जबाबदारी स्वीकारण्यास तयार. योगेश भाऊ शिंदे आणि हे देखील चांगले गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात.
बघूया 3 रन 6 चेंडू 3 धावांची गरज असताना आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. आपल्या संघासाठी विजय निश्चित करतात की नाही ते बघूया. आता अतिशय सुंदर गोलंदाज योगेश शिंदे देखील. बघूया आता पुढील चेंडू योगेश दाभाडे यांच्यासाठी. सुंदर गोलंदाजी करता योगेश दाभाडे आणि सचिन मस्के. 13 चेंडूमध्ये 24 धावा करून नॉटआउट खेळताय सचिन भाऊ आणि 4 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळताय योगेश दाभाडे. बघूया शेवटच्या षटकातील पहिला चेंडू योगेश दाभाडे यांच्यासाठी आणि हा रिव्हर्स स्वीप मारलेला अतिशय सुंदर आणि हा 4 धावा. आणि अशा पद्धतीने 17तील पहिला सामना केडी लायन्स वर्सेस देवा टायगर्स. केडी लायन्स यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना जिंकलेला. 4 विकेट राखून हा विजय निश्चित करताना केडी लायन्स आणि